कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वा, अर्जा जमते की काय कुठलं काय? अर्जा, अरे ह्या वेळी आतून वाजवत होतास तू, तुझ्या भावना उमटल्या माझ्या कानावर। काय झालं रे? नाही कुठं काय? अर्जा, अरे का बाप आहे तुझा मी आयुष्यभर बुलबुल वाजवतोय। माझ्या कानावर आवाज आला ना की मला कळतं तुला काय म्हणायचंय ते। कदम मी आप्पीच्या घरी गेलो होतो अमोल बद्दल बोलायला, होय, मग पण आत नाही गेलो आणि आयुष्यात परत जाणार पण नाही। मी आत शिरायला सरकारन काकी बाहेर पडायला एक वेळ झाली। काय सांगतोयस? कदम आप्पी त्यांना पैसे पाठवत आले आजपर्यंत। काय? बरं, हे तुला कसं कळलं? सरकारांचे तोंडून ऐकले मी, घरातून बाहेर पडताना बोलत होते ते। कदम 7 वर्षात आपल्याला नाही फोन करावा वाटलं तिला। माझं सोडा, तुम्हाला नाही, दादाला नाही, वहिनींना नाही, आपल्याशी संबंध नाही ठेवले, त्यांच्याशी बरं ठेवू वाटले हो? काय माहित अर्ज, काय माहिती म्हणू नका, जे आहे ना ते मान्य करा कदम। बघा, आप्पीचा विषय संपलाय आपल्यासाठी आणि आपला तिच्यासाठी। तुम्ही एकदा म्हणला म्हणून मी प्रयत्न केला, इथून पुढे प्रयत्न करणार नाही मी। माझ्याच्याने नाही होणार, ना तिला भेटणं होईल ना तिच्याशी बोलणं होईल। आणि तिला बघितलं जरी ना मी, तरी सरकारांनी आपल्याबरोबर काय केलं, आईबरोबर काय केलं ना तेच आठवत राहील, आणि मला ते नकोय। तुझं मन मला कळतंय रे अर्जा, तू प्रयत्न केलास ना, झालं बघ। आता मीही तुला काय बोलणार नाही। कदम, अमोल, अर्जा, तुला माहितीये मी बुलबुल का वाजवायचो? आईसाठी ना? होय, पण मला वाजवताना ना कायम वाटायचं की ती जिथं कुठं असेल ना तिच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल म्हणून। अरे पट्टीचे गाणारे तर ना गाऊन पाऊस पाडायचे, विजा चमकवायची। अरे आपण असं मनापासून काय पण वाजवलं, गायलो तर आपल्या भावना ना अशा सगळीकडे जातात बघ। नियतीला कळतं रे आपल्याला काय म्हणायचंय ते। माझा नाही तुमच्या त्यांनी येते विश्वास। अरे पण माझा आहे ना अर्जा, तुझं दुःख तिच्यापर्यंत पोहोचलंय। आता नियती नक्की तुला ना अमोलला भेटवल बघ। आता तू कायच करायची गरज नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।